हो नीट अक्षर काढ ना, काय आहे? पण तू कशाला ग माझा अभ्यास घेते? आई आल्यावर घेईल ना ती. आईच का पाहिजे तुला? तुला माहिती आहे ना आई आज इव्हेंटला गेलीये, मग दमून येणार ती. आपण ना तिला मदत होईल असं वागलं पाहिजे ना कू. मग तू तुझा सगळा होमवर्क कंप्लीट कर, म्हणजे तिला सरप्राईज मिळेल. मी पण वहिनी यायच्या आत स्वयंपाकाचं बघते. काय करतेस? आलू पराठा करते, रायता करते आणि अगं नको, ते मिरचीचं नको मला, आधीच ऍसिडिटीचा त्रास होतोय. खिचडीच टाकतो आपली. हा ठीक आहे, मुगाची खिचडी लावते मग मी. नको, मुगाची खिचडी अश्विनी करेल, तिच्याची आवडते मला. तू बाकीचं बघ. अगं वहिनी आली आणि इकडे. नको नको, तू बस बाई. आई पाणी आणते थांब तुझ्यासाठी. अगं नको पाणी. काय ग एवढी दमलीस का? अहो आज इव्हेंट होता ना, त्याच्यामुळे पार्लर मधल्या सगळ्या अख्ख्या दिवसाच्या अपॉइंटमेंट मला अर्ध्या दिवसात ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या आणि एका मागोमाग एक कस्टमर होतेच. आई मग मला बोलवायचंच ना मदतीला. हो ऍक्च्युली मलाही बोलवलं असतंच तरी चाललं असतं, मी आले असते. वैतागली असशील ना एका पाठोपाठ एक क्लायंट्सला सांभाळून. खूप वेळ उभं राहावं लागलं असेल तुला. नाही ग, म्हणजे आज पार्लर आणि इव्हेंटचे मिळून एवढे पैसे झाले आहेत ना की पुढच्या महिन्यातला आपला रॉ मटेरियलचा खर्च आणि लाईट बिल वगैरे सगळंच भागेल ग. आई तू एकदम मस्त रेस्ट कर, मी एकदम शहाण्या मुलीसारखी तिथू बरोबर अभ्यास करेन. अगं बाई, कुहूसाठी आईकडे वेळ आहे. हा चला मी फ्रेश होऊन येते, मग कामाला लागायचे स्वयंपाकाने. सर एक अपडेट द्यायची होती आणि गंमत सांगायची होती. आधी अपडेट द्या, नंतर गंमत सांगा, म्हणजे शेवट गोड होईल. सर आपल्या कोर्सच्या शेवटी प्रत्येक स्टुडंटला एका आठवड्याची एंट्रन्सशिप देणं गरजेचं आहे. अरे वा, ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी प्रत्येक कंपनीला आपल्या स्टुडंटची लिस्ट पाठवायला सुरुवात केली. त्यातल्या पहिल्या नामांकित कंपनीने अश्विनी वाघमारेची निवड केली आहे. दॅट्स ग्रेट. अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. पण ट्रस्टी सरांच्या सांगण्यावरून त्या कंपनीने आपल्याला रिजेक्शन लेटर पाठवलं. हे चांगलं नाही झालं. आता ईशाच्या मॅटर नंतर आपल्याला ट्रस्टी सराची नाराजी हँडल करावी लागेल. अश्विनीपर्यंत ही गोष्ट जाऊ देऊ नका. फिलिंग बॅड फॉर हर. सर अजिबात काळजी करायची गरज नाहीये, कारण ती कंपनी सोडल्यास बाकीच्या सगळ्या कंपन्यांनी अश्विनी वाघमारेची निवड केली आहे. तब्बल 12 कंपन्यांनी त्यांची निवड केली आहे. अरे वा, गुड फॉर अस आणि गुड फॉर देम ऑल्सो. कारण तिच्या फेमचा वापर करून प्रत्येकाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही अश्विनीसाठी एक कंपनी फायनल करा आणि तिचं नाव लिस्ट मध्ये टाकू नका. वी शुड टेक अ फर्म डिसिजन. येस सर, विल डू दॅट. वहिनी अगं काय हे एवढं सगळं सामान का आणलंस? भाज्या पण भरपूर आणलेल्या दिसत आहेत. कशाला एवढी दगदग करतेस तू? अगं स्वस्त होत्या ना म्हणून घेऊन आले. काही हेल्प करू? हे घे, ह्या भाज्या ठेवतेस का जरा? पालेभाज्या कुठल्या? खालच्या कप्प्यात ठेवू? हो, लाल माठ आहे ना त्याच्या बाजूला ठेव. बरं ठीक आहे. हे घे, ही कोथिंबीर आणि आहे ती जरा निवडायचं आहे. हा साईडला. ठीक हळू आहे. हो डोंट वरी. अगं रिक्षाचा घोळ झाला, मग शेअर रिक्षा पकडायला गेली. तिथे बसले तर त्याचा स्टॉप लांब होता म्हणून त्याने तिथेच सोडलं आणि तिथून चालत येईपर्यंत एवढं वजन उचललं ना, त्याच्यामुळे थोडं दमाला झालं, बाकी काही नाही. आई माझा होमवर्क झाला. अरे वा, छान आहे की मग. पण आई ते ना आम्हाला एसे लिहायचंय, त्याच्याबद्दल मला काही सुचतच नाहीये. मला मदत कर ना प्लीज. करते बाळा, तुझी वही घेऊन ये जा. हा म्हणजे काय होईल माहितीये ना, माझा स्वयंपाक होईल आणि तुझं एसे लिहून होईल. आलेच. खरंच चांगली मिळाली ग भाजी पण. हो, ही दोडकी वगैरे आतमध्ये ठेवा, शिराळी आहे ते. हो 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 ठेवते ठेवते. टोमॅटो राहू देत ना बाहेरच? टोमॅटो राहू देत बाहेरच. मी जरा कांदे घेते चिरायला. दे. आई रेडी. हे बघ, मी तुला काही पॉइंट समजावून सांगेन, पण तुझं तूच समजून लिहायचं. सगळं सांगणार नाहीये कारण तुझा एसे आहे ना. बरं मला सांग, विषय काय आहे? चंद्रयान 3 बद्दल लिहायचंय. अरे मग सोपं आहे की. तू टीव्हीवर बघितलंस ना चंद्रयान लँड होता ना? हो. मग मला सांग, त्यात
भारतात कोणते सायंटिस्ट होते ज्यांनी चंद्रयान तयार केलं, भारताचा हा कितवा प्रयत्न आहे, याच्या अगोदर किती चंद्रयान त्यांचे सक्सेसफुल झाले, हे सगळं माहित आहे ना तुला? आई, मी इथपासून सुरुवात करू का? की मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे, कारण त्यांनी इतक्या कमी खर्चात एवढं मोठं मिशन सक्सेसफुल केलंय. अरे वा, झालं की. अगं अश्विनी, हा आई. मला खूप ऍसिडिटीचा त्रास होतोय, अगदी हैराण झाले बघ. बरं आई, तुम्हाला ना मी गार दूध देते सब्जा बी घालून, पण थोड्या वेळाने देते कारण सब्जा बी भिजत घालावा लागेल ना. हा अश्विनी, गुडघा पण दुखतोय ग, फार कुरकुर करायला लागलाय. अरे बापरे, गुडघे पण दुखतायत का? शिल्पी, इकडे ते बघ फ्रीजवर ऑइल आहे, ते दे ना जरा. कुठे आहे ग? हा, अगं ही बघ ती छोटी बॉटल आहे. ओके, हे घे. मालिशचीच बॉटल. आई, हे तेल ना तुम्ही थोडा वेळ पायाला चोळा. माझं हे सगळं आवरलं ना की मी तुम्हाला छान मालिश करून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. चालेल, ऐकू. कुहू, शेवटची लाईन काय लिहिलीस ग बाळा? अगं आई, मी अजून अर्ध्यावरच पोहोचले. म्हणजे मी इथपर्यंत लिहिले, ऑन 23 ऑगस्ट 2023 चंद्रयान 3 हॅज लँडेड सॉफ्टली अँड सक्सेसफुली ऑन द मून. छान लिहिलेस की. अगं अश्विनी, आज पाणी जाणार आहे 2 तास, माहितीये ना? हो आई, आहे माझ्या लक्षात. हे सगळं आवरलं ना की मग मी पाणी भरून घेईन आणि बाकीची पण आवरावरी करेन, भांडी वगैरे. हो, खरंच बाई, घरचं बाहेरचं सगळं कसं काय निभावतेस, तुझं तूच जाणे. सावकाश बसा, बसते मी जरा. या घरात मी नुसतं आयतं बसून नाही खाऊ शकत. माझी पण काहीतरी जबाबदारी आहे, काहीतरी करायला पाहिजे मी. पण काय करू मी? हा आहे आपला फुल प्रूफ प्लॅन. नंबर घ्या. या नंबरवर आता फोन करा आणि मी तुम्हाला जे सांगितलंय आणि जसं सांगितलंय तसंच बोलायचं. येस. अननोन नंबर. हॅलो. हॅलो, आय एम स्पीकिंग टू मिस शिल्पी. येस, मे आय नो हू इज दिस? हां, आम्हाला तुमच्या अश्विनी ब्युटी पार्लरच्या प्रोडक्टबद्दल माहिती मिळाली. त्या संदर्भातच बोलायला फोन केला होता. तुम्ही अजूनही ऑर्डर्स ॲक्सेप्ट करता का? तुम्हाला ही माहिती कुठनं मिळाली? आणि माउथ पब्लिसिटी मॅडम. हे बघा, आम्ही आता ऑर्डर्स घेत नाही. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. हो मॅडम, पण आधी ऑफर तर ऐकून घ्या. ऑफर ऐकायला फक्त 10 सेकंद लागतात आणि त्यानंतरही तुमचा नकार असेल तर नो इश्यू. अहो पण 10,000 पॅक्स हवे. 50% ॲडव्हान्स मिळेल. उरलेली किंमत तुम्हाला डिलिव्हरी नंतर मिळेल. आणि तुमच्या प्रोडक्टच्या किमतीतही कसल्याही प्रकारचं निगोशिएशन करणार नाही, कारण तुमच्या प्रोडक्टबद्दल खूप चांगला फीडबॅक ऐकलाय ना, आणि वी रिस्पेक्ट दॅट. किती पॅक्स हवे म्हणालात? 10,000? हो, आणि महाराष्ट्रात आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यामुळे तुमचं प्रोडक्ट चांगल्या चांगल्या स्टोअर्स मध्ये शेल्फला डिस्प्ले करू. नाही, सॉरी, आम्ही खरंच कुठल्याही ऑर्डर्स आता ऍक्सेप्ट नाही करत होत. खरंच सॉरी. अहो मॅडम, मी लगेच कुठे तुमचा निर्णय मागतोय. टेक यू टाइम. आणि एक लक्षात ठेवा, अशी अपॉर्च्युनिटी परत परत मिळत नाही. मी तुम्हाला उद्या कॉल करतो, त्यावेळी तुम्ही तुमचा निर्णय सांगा. हा, मात्र उद्याही जर नकार आला तर ही ऑर्डर मार्केटमधल्या तुमच्या कॉम्पिटिटर्सकडे जाईल, हे लक्षात ठेवा. माझा नंबर सेव्ह करा, काही लागलं तर फोन करा. डन. 10,000 पॅक्सची ऑर्डर. इट्स अ बिग डील. काय ग, काही हवंय का? नाही, काही नाही, सहजच. कसा झाला इव्हेंट? छान झाला अगं. आणि कॉलेज कसं चालू आहे ग? छान चालू आहे. आज प्रॅक्टिकल नव्हतं,
त्यामुळे मला ब्रेक मिळाला आणि लवकर आले. अरे वा, मस्त. आणि म्हणजे कोर्स संपत आलाय का आता, का कसं? म्हणजे होईल लवकर, संपत आलंच आहे जवळजवळ. पण म्हणजे सर्टिफिकेट मिळायला अजून किती वेळ आहे साधारण? बाकीच्या पण स्टुडंट्सनी सरांना हेच विचारलं, तर सप्टेंबर म्हणजे गणपती संपल्यानंतर वगैरे मिळेल. नाईस. वहिनी मला एक सांग, आपण ते रिसॉर्टला नाही का सॅम्पल पॅक दिले होते, त्यांचा काही फीडबॅक वगैरे आला, काही फोन वगैरे त्यांच्याकडनं? नाही का अजून? वहिनी, तो डीलर आपले 20,000 रुपये काही परत करायला तयार नाहीये. पण आपण जेव्हा रॉ मटेरियल परत त्याच्याकडनं घेऊ तेव्हा तो ते पैसे ऍडजस्ट करायला तयार आहे. पण नेक्स्ट ऑर्डरसाठी अजून किती वेळ आहे असं समजायचं आपण? अगं बाहेर सगळे बसले होते म्हणून मी तुला बोलले नाही. आज मला ना इव्हेंटचे खूप छान पैसे मिळाले. 20,000 रुपये बाजूला काढून ठेवलेत, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि हे सगळं गणूमुळेच झालं. शिल्पी, पण एक सांगू तुला, आता माझा कोर्स कंप्लीट होईपर्यंत तू काही करायचं नाही. आता फक्त आपण तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. हे बघ, खिचडी पण होतच आली, देते लगेच खायला. क्या बात है, आज बुटांना पॉलिश वगैरे करतोयस, काही खास आहे का? हो, इम्पॉर्टंट मीटिंग आहे बाबा. त्या क्लायंटच्या मागे पडलेलो, किती दिवस फॉलोअप करत होतो, आज अपॉइंटमेंट दिली. ही डील क्रॅक झाली ना शिल्पी, तर माझा टर्नओव्हर बघ तू, सॉलिड होऊन जाईल. काय बोलतोयस? क्या बात आहे. ए, अशीच एखादी डील वहिनीला सुद्धा मिळायला पाहिजे ना. पण ती नेमकी त्या सर्टिफिकेट पाशीच अडून बसली आहे. म्हणजे तिने ना तिचा बिझनेस चालू होण्याच्या आधी प्रोडक्टसाठी असा क्लायंट बेस तयार करून ठेवला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण जे काय करशील ना, तुझ्या वहिनीला विचारून कर. पण तू सुद्धा असंच केलं होतंस ना. म्हणजे तू आधी लोकांशी कॉन्टॅक्ट वाढवलेस, मग त्याच्यानंतर तू तुझा क्लायंट बेस तयार केलास. मग तुझा ऍक्च्युअल बिझनेस जेव्हा चालू झाला तेव्हा या सगळ्या प्रोसेसचा तुला किती फायदा झाला, हो की नाही? हो, पण तो बिझनेस माझा होता ना, ते डिसिजन मी घेत होतो. हा बिझनेस कोणाचा आहे? अश्विनीचा. मग त्याचे डिसिजन कोण घेणार? अश्विनी. आपण मध्ये मध्ये नाही करायचं. हो, ठीक आहे. काय चाललंय काय डोक्यात? नाही, काही नाही, असंच. म्हणजे असंच बिसच काय नाही, काहीतरी चाललंय डोक्यात, एवढं खरं. चल पटकन सांग मला. ओके. हे बघ, मला ना काल एक फोन आला होता, तर त्यांचं असं म्हणणं. बस, याच्या पुढे मला ऐकायचं नाहीये. का ऐकायचं नाही? हे जे काय तुझे प्लॅन डोक्यात चाललेत ना, हे इथेच थांबवायचे, काही अंमलात आणायचं नाही. असं नाही करायचं. मला आता पूर्ण बोलू तरी देत ना. अजिबात नाही. हा काय प्रकार आहे? पण दादा प्लीज प्लीज ऐकून तरी घे निदान माझं. अरे 10,000 फेस पॅक्स हवेत त्यांना, 50% ऍडव्हान्स सुद्धा द्यायला तयार आहेत ते. हे बघ, आणि खूप चांगल्या चांगल्या स्टोर्स मध्ये वहिनीचे हे सगळे प्रोडक्ट्सचे डिस्प्ले पण करणार आहेत. तू विचार कर, वहिनीचा बिझनेस सुरू होण्याच्या आधीच केवढी कॉन्टॅक्ट लिस्ट येईल आपल्याकडे, आणि कितीतरी जणांचे फीडबॅक सुद्धा आपल्याकडे जमा झालेले असतील. घराघरामध्ये वहिनीचं ते प्रोडक्ट पोहोचलेलं असेल. खूप फायद्याचं आहे हे सगळं. मला असं वाटतं ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जी आपण नाही सोडायला पाहिजे. बोललीस त्या दिवशी काय सांगितलं अश्विनी? स्ट्रिक्टली नाही सांगितलं होतं. नाही म्हणजे नाही, मग नाही करायचं. त्यांना फोन कर आणि नाही सांगून टाक. पण तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट बद्दल ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा आणि मला येऊन भेटा उद्या. ओके प्लीज. सो मेकअप आवडलाय तुम्हाला? येस सर. माझा मेकअप कोणीही केला तर थोड्याच वेळात तो ड्राय नाहीतर केकी होतो. हा मला खूपच आवडलाय. प्रोडक्टचा मारा केलाच नाही असं वाटतंय. ग्रेट. अश्विनी, तू तुझं प्रोडक्ट निवडताना काय विचार केला होतास? सर, मी यांना अगोदर विचारलं की यांची स्किन कुठच्या पद्धतीची आहे, आणि मला असं वाटलं की त्यांची पूर्ण स्किन जी आहे ती ड्राय आहे. त्याच्यामुळे मग मी सगळे ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स वापरले. आणि त्यांचा जो टी पोर्शन आहे तो थोडासा मला ऑइली वाटला, म्हणून मी तिथे अलोवेरा जेल लावले.
आणि स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे हर्बल गोष्टींचा वापर जास्त केला मी. आधी त्यांनी माझ्याशी माझ्या प्रोडक्ट ॲलर्जीबद्दल विचारलं. मला ते खूप आवडलं. हे असं पण करायचं असतं का? म्हणजे माझं पार्लर आहे की नाही, म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स येतात आणि प्रत्येकाची स्किन वेगळी असते. त्यामुळे त्यांना विचारणं गरजेचं असतं की कुठल्या पद्धतीची तुमची स्किन आहे आणि त्याच्यानुसार मग प्रोडक्ट वापरतो. म्हणजे आपण काय काय वापरणार आहोत याबद्दल मोकळेपणाने बोलायला हवं. करेक्ट. प्रत्येकाला आपापले स्किन टाईप माहीत असतात. त्यामुळे आपले प्रोडक्ट त्यांना कसे सूट होतील याचा अंदाज घेतल्याशिवाय ते यूज करायचं नाही. तुम्ही फोटोग्राफी रूममध्ये जाऊन तुमचे क्लोजअप घ्या, कारण आमच्या स्टुडंटना ते असाइनमेंटच्या वेळी लागतात. नोटेड सर. थँक्स अश्विनी. थँक्यू सर. मी यांना फोटोग्राफी रूम दाखवतो. अश्विनी एक. हां सर. हे काय सर? तुम्हीच बघा. सर हे तर माझा इंटर्नशिपचं अपॉइंटमेंट लेटर आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता नीट इंटर्नशिप करा, कारण त्यांच्या रेकमेंडेशनवरती या कोर्सची फायनल ग्रेड ठरते. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. काय करू यार. वहिनीला कितीही समजून सांगितलं किंवा दादालाही कितीही समजून सांगितलं तरी ऐकणार तर नाहीच आहेत. एवढी चांगली ऑफर आहे, एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आहे, नाही सोडायला पाहिजे. कसं सांगू आता या लोकांना, काहीच कळत नाहीये मला तर. काहीही करून ही ऑफर घ्यायला पाहिजे. शिल्पी काहीतरी कर, काहीतरी कर. वहिनीचं बरं आहे बाबा. कसलाही प्रश्न पडला की उत्तरं मिळवायला ती या गणू बाप्पा समोर 2 चिठ्ठ्या टाकते आणि जसा संकेत मिळेल तसा ती करते. पण माझ्याकडे असा संकेत देणारं कोणीच नाहीये. मी पण या गणू बाप्पा समोर चिठ्ठ्या टाकून बघू का? तो देईल मला संकेत. गणू मला देईल का संकेत? मी काय करायला पाहिजे आणि काय नाही. याचा अर्थ काय समजायचा? चिठ्ठ्या एकमेकांमध्ये अडकल्यात. हो समजायचा का नाही समजायचा? हे बरं यार गणू तुझं. म्हणजे तू फक्त संकेत तुझ्या अश्विनीलाच देतोस का? मला नाही देणार? काही अर्थ नाहीये या प्रकरणाला. शी. तू फक्त अश्विनीच आहेस. काय गाई असं टीव्हीला बघून काय नमस्कार करतेस? अगं श्रावण महिना सुरू झालाय. या महिन्यात देवदर्शन करावं. आणि हे बघ आपल्याला तर घर बसल्या देवदर्शन घडवतायत. खरं सांगू, कुठल्याही कामाची सुरुवात देवदर्शनाने घडली ना तर ते काम लवकर आणि चांगलं पूर्ण होतं. आणि अशा अवस्थेत नक्की देवदर्शन करावं. तू पण नमस्कार कर.
आईने नमस्कार कर असं सांगितलं आणि हा फोन आला. माझं कन्फ्युजन दूर व्हावं यासाठीचाच संकेत आहे हा बहुतेक. आई थँक्यू थँक्यू थँक्यू. काय काय झालं काय? थांब थांब मी सांगते तुला. हॅलो, हा बोला ना. हा, तुमचं काही ठरलं का? म्हणजे तुम्ही आमची ऑर्डर ऍक्सेप्ट करणार आहात का? हो, फक्त त्याआधी मी तुम्हाला एक ईमेल आयडी पाठवते, त्यावर मला सगळे डिटेल्स हवेत आधी. हो, मी लगेच सगळ्या डिटेल्स पाठवतो. येस, चालेल. गुड. शिल्पीच्या बाबतीत माझा अंदाज कधीच चुकू शकत नाही.